हॅलो सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी झणझणीत चमचमीत चविष्ट असं वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते दाखवणार आहे। तुम्हाला सुद्धा असं वांग्याचं भरीत बनवायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। वांग्याचं भरीत बनवण्यासाठी मी इथे 2 मोठी भरताची काळी वांगी घेतलेली आहेत। अशीच हिरवी वांगी सुद्धा असतात। वांग्यांना स्वच्छ धुवून सगळ्या बाजूनी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने 2 ते 3 ठिकाणी कट देऊन घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत वांगी व्यवस्थित भाजली जातात आणि भाजताना खालीवर करत सगळ्या बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायची। तेल लावल्यामुळे वांगी भाजायला अजिबात वेळ लागत नाही, लवकर भाजतात। वांगी भाजल्यानंतर त्याचे साल व्यवस्थित काढून घ्यायचे आणि जितके बारीक करता येईल तितके बारीक करून घ्यायचे आहेत, स्मॅश करून घ्यायचे आहेत। भरतासाठी हिरवीगार बारीक कट केलेली कोथिंबीर घेतलेली आहे। आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची जाडसर पेस्ट करून घेतलेली आहे। खूप बारीक नाही करायची किंवा जाडही नाही ठेवायची। फोडणीसाठी राई जिरं घेतलेलं आहे। खमंग भाजलेल्या शेंगदाण्याच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत। कांद्याची हिरवी पात कट करून घेतलेली आहे आणि कोवळा कांदा सुद्धा कट करून घेतलेला आहे। एक छोटा टोमॅटो सुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे। हिंग, हळद आणि थोडंसं तिखट आणि धना पावडर सुद्धा घेतलेली आहे आणि भरपूर असा हिरवागार कढीपत्ता घेतलेला आहे। आता आपण वांग्याचं भरीत बनवायला सुरुवात करूयात। कढईमध्ये तेल घालायचं आणि तेल भरतासाठी थोडंसं जास्तच घालायचं। तेल तापलं की त्यामध्ये राई आणि जिरं घालून घ्यायचं आणि ते चांगलं तडतडू द्यायचं। ते चांगलं तडतडल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा तीळ घालायचे आहेत आणि आता कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। थोडासा कढीपत्ता वांग्याच्या भरतासाठी घालायचाच, भरताला छान चव येते। हिंग घालायचं आहे आणि ही फोडणी चांगली खमंग परतू द्यायची। आता यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। हा कांदा थोडासा गुलाबी होईपर्यंत, सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे, परंतु ही खूप जाड नाही करायची किंवा खूप बारीक नाही करायची, मीडियम करायची आहे। आणि यामध्ये लसणाचा वापर थोडा जास्तच करायचा। भरीत बनवण्यासाठी लसूण थोडासा जास्तच वापरायचा आहे। मी 1 चमचा भरून ठेचा घातलेला आहे, हा किंवा आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण घातलेलं आहे। हिरव्या मिरची बरोबरच थोडंसं यामध्ये मी लाल तिखट सुद्धा घालणार आहे, थोडीशी वेगळी चव येते लाल मिरची पावडरची सुद्धा आणि रंग सुद्धा छान येतो। तिखटाचे प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। कांद्याची पात आता यामध्ये घालून घ्यायची आहे आणि ही कांद्याची पात कोवळीच घ्यायची आहे आणि जितकी बारीक कट करता येईल तितकी बारीक कट करून घ्यायची आणि ही सॉफ्ट करून घ्यायची आहे, मऊ करून घ्यायची आहे। त्यासाठी यावर 2 मिनिटे झाकण ठेवायचं। 2 मिनिट झालेले आहे। आता यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे, लाल तिखट आणि धनेपूड घालायची। अगदी अर्धा मिनिटासाठी परतून घ्यायचंय। आता यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। टोमॅटो खूप नाही पण थोडासा घालायचा, छान चव येते भरताला। टोमॅटो थोडासा सॉफ्ट झाला की यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आणि याच वेळी थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची आहे। आपण नंतर सुद्धा कोथिंबीर घालणार आहोत आणि व्यवस्थित परतून घ्यायचं। शेंगदाण्याच्या पाकळ्या शेवटी घातल्या तरी चालतात। आता यामध्ये बारीक केलेले वांग घालून घ्यायचं आहे।
मी 2 मोठ्या वांग्यांचं भरीत बनवत आहे. त्याचप्रमाणे व्यवस्थित असं साहित्य घेतलेलं आहे. 2 वांग्यांसाठी चांगलं मसाल्यात मिक्स करायचं आहे, एकजीव करायचं. हे खानदेशी स्पेशल वांग्याचं भरीत आहे. त्यासाठी या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित वापर करणं खूप गरजेचं आहे. स्पेशल वांग्याचं भरीत खायचं असेल तर स्पेशल तयारी करावीच लागते. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि यावर 1 ते 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. म्हणजे वांग्याचं भरीत व्यवस्थित वाफवलं जातं आणि आतमध्ये चांगलं मुरलं जातं. हे भरीत ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत आणि खास कळण्याच्या भाकरीसोबत खायला खूपच छान लागतं. कळण्याच्या पुऱ्यासुद्धा बनवले जातात या भरतासोबत खाण्यासाठी. कोथिंबिरीचा वापर यामध्ये जास्तच करायचा. पुन्हा शेवटी मी इथे कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आता आपलं चमचमीत, झणझणीत, तोंडाला चव आणणारं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं वांग्याचं भरीत नक्की बनवून बघा. कमेंटद्वारे कसं झालंय ते सांगायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक यू. बाय.